स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान निवडणुका होणार। मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसणार। नागपुरात मनसेकडून येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, बँकेच्या पाटीला काळं फासलं, कर्जधारकाची फसवणूक केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत शिंदेंच्या विविध बैठका, तर शिंदे कुणाची भेट घेणार याकडे लक्ष। महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत संपन्न। हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेणार, तर सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत, मुख्यमंत्र्यांची बैठकीत माहिती। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करावं, तर हायकोर्टात सरकारनं आणि पालिकेनं भूमिका मांडावी, मुख्यमंत्र्यांचे बैठकीत निर्देश। ओला उबर प्रमाणे आता एसटी महामंडळ सुरू करणार स्वतःचं ॲप, परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा माजुरडेपणा, आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर घातली गाडी, 4 महिला कामगार जखमी। सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना 28 वर्षाच्या तरुणाचा हार्ट अटॅक येऊन जागेवरच मृत्यू, तरुणाचा मृत्यूपूर्वी डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीत मेट्रो कामाची सळई, रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात शिरली, जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू। बिहारच्या रोहतासमध्ये भरधाव कारने महिलेला चिरडलं, कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, भीषण अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन, दिल्लीतल्या आरएमएस रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटीनं हाहाकार, अनेक लोक पुरात वाहून गेल्याची माहिती, मदत कार्य सुरू, ढगफुटीनंतरच्या पुराचा व्हिडिओ समोर। कबूतरखाना अचानकपणे बंद करणं योग्य नाही, त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेले आहेत। हायकोर्टात सरकारनं आणि पालिकेनं भूमिका मांडावी असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेले आहेत। महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेऊयात, मुख्यमंत्र्यांची याबाबत त्यांनी दखल घेतलेली आहे आणि ते पुढची पावलं टाकणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। रात्री 10 वाजता शिंदे दिल्लीत दाखल होणार असून उद्या दिवसभर दिल्लीत त्यांच्या वेगवेगळ्या बैठका आहेत। सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे, हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करू, तिरंगा फडकवू, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याकरता काम करत राहू, असं संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे। भिडे यांनी पुन्हा एका त्यांच्या आंबा खाऊन मुलं होतील या वक्तव्याचा पुनरुच्चार केलेला आहे। दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। माणिकराव कोकाटेंवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर दत्तात्रय भरणेंनी कृषी मंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली होती, त्यांनी आज कार्यभार स्वीकारला। मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरात वाढदिवसाचे बॅनर्स लावण्यात आले। त्या बॅनर्सवर उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राहुल गांधी यांच्यासह राज ठाकरेंचे एकत्रित फोटो लावण्यात आले। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण गप्प बसायचं नाही, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं। सांगलीत आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते।
धाराशिव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे आता शरद पवारांची साथ सोडणार आहेत. शरद मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गोट्या गीतेचं नवनवीन कारनामे समोर येत आहेत. गोट्या गीतेनं ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून पोस्ट केला होता. त्यामुळे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा त्यानं भंग केला. गोट्यासह त्याच्या अनेक मित्रांचाही या व्हिडिओमध्ये सहभाग आहे. 29 तारखेला पुन्हा एकदा जरांगेंनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाकरता जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्याच तयारीच्या अनुषंगाने जरांगे धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय. सरकारी अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करू नका. हे अधिकारी फक्त माराला भितात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना चांगला चोप द्या, मार द्या असा सल्ला दिल्यानं खळबळ उडालेली आहे. शहापुरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला गेला होता. कपिल पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. वसईच्या माजी पालिका आयुक्तांची तब्बल 10 तास ईडीनं चौकशी केली. वसई विरारमधील 41 अनधिकृत इमारतींप्रकरणात जबाब नोंदवून घेऊन त्यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी भूमिका बजावल्याचा ठपका ठेवण्यात आला. दौंड तालुक्यातील यवतमध्ये जमावबंदीचा आदेश काही प्रमाणात शिथिल करण्यात आलाय. सकाळी 6 ते सकाळी 11 या वेळेमध्ये यवतमधील जमावबंदीचा आदेश शिथिल केल्यानं बाजारपेठा खुल्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. कालपासून सुरू असलेली कारवाई आज पण सुरू राहणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे काल दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे आज कारवाई दरम्यान तणाव वाढवण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. परभणीत बावनकुळेंच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली. शेतकऱ्यांकरता बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनाला नौटंकी म्हटल्यानं प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पालघरमधील एका कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीचा माजुरडेपणा समोर आलाय. कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर थेट तिनं कार घातली. या 3 ते 4 महिला गंभीर जखमी झाल्यात असं कळतं. गेल्या 3 दिवसांपासून सरदार सरोवराच्या जलाशयामध्ये पाण्याच्या बुडालेल्या बोट अँब्युलन्सला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. क्रेनच्या सहाय्यानं ही बोट अँब्युलन्स बाहेर काढण्यात आली. श्रावणातील पुत्रदा एकादशी निमित्तानं विठ्ठल मंदिराला सुंदर अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. 2 टन फुलांपासून विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या भेटीत मावळ तालुक्यातील भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी तळेगाव, दाभाडे आणि शेलारवाडीतील शेतकऱ्यांच्या डीआरडीओ प्रकरणातील जमिनीच्या अधिग्रहणावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. यात वाढीव पुनर्वसन अनुदानाकरता सकारात्मक आश्वासन देण्यात आलं. अकोल्यातील एका राजस्थानी आईस्क्रीम गाडीवर काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होते. यावर मनसेनं खळखट्याक न करता त्या ठेकेदाराची समजूत काढून त्याला मजुराची थकीत रक्कम आणि कागदपत्र परत करायला सांगितले. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी मारहाण न करता समेट घालत न्याय मिळवून दिला. रेल्वे मार्गाजवळ रील बनवण्याच्या नादात अल्पवयीन तरुणांनी गंमत म्हणून वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कुडाळ तालुक्यात बेकायदेशीरपणे बंदुका तयार करून विकणं आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्यानं 5 जणांना अटक करण्यात आली. 5ही जणांना 7 ऑगस्टपर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी इथं 2 गावठी कट्ट्यांमधून भर चौकात गोळीबार करण्यात आला. किरकोळ वादातून 3 राऊंड फायर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली.